नमस्कार. माझ्या धाडसी, जिद्दी आणि अग्निस्वभावी मेष राशीच्या प्रिय बांधवांनो, आज 26 फेब्रुवारी 2026. हा दिवस साधा नाही. आजचा दिवस म्हणजे नियतीने तुमच्यासाठी लिहिलेलं एक गुपित पत्र, जे उघडायचं धाडस फक्त तुमच्यात आहे. रात्रीचं आकाश कालपासून वेगळं भासतंय का? जणू काहीतरी बदलणार आहे. जणू काही विश्व शांत बसून तुमच्याकडे पाहतंय, कारण आज ग्रहांची रचना तुमच्या जीवनात एक सूक्ष्म पण प्रभावी हालचाल घडवणार आहे. मेष राशीचा स्वामी आहे धैर्य, कृती आणि रक्तात उसळणाऱ्या जिद्दीचा कारक मार्स. आणि आज हा ग्रह तुमच्या मनाला सतत पुढे ढकलणार आहे. पण थांबा, कारण फक्त धावणं पुरेसं नसतं, योग्य दिशेने धावणं महत्त्वाचं असतं. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. सकाळ, अंतर्मनाची चाहूल. आज सकाळी डोळे उघडताच मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवेल. काही जणांना एखादं स्वप्न आठवेल. त्या स्वप्नात पाणी, आग किंवा एखादा रस्ता दिसला असेल. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं अवचेतन मन तुम्हाला संकेत देत आहे. घरात एखाद्या व्यक्तीशी छोटासा वाद होऊ शकतो, विशेषतः आई किंवा जीवनसाथीशी. पण आजचा मंत्र आहे, प्रतिक्रिया देण्याआधी 3 सेकंद शांत रहा. तुमचा राग तुमची ताकद आहे, पण तोच कधीकधी तुमचा पराभवही ठरतो. सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. शक्य असेल तर लाल कपडे परिधान करा. लाल रंग आज तुमच्यासाठी ऊर्जा वाढवणारा ठरेल. करिअर, अचानक जबाबदारी, लपलेली संधी. आज ऑफिसमध्ये वातावरण थोडं तणावपूर्ण असेल. एखादा प्रोजेक्ट अचानक तुमच्याकडे येऊ शकतो. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे माझ्यासाठी कठीण आहे, पण लक्षात ठेवा, मेष राशी आव्हानांसाठीच जन्माला आली आहे. वरिष्ठांशी संवाद साधताना आत्मविश्वास दाखवा, पण नम्रता विसरू नका, कारण आज तुमच्या एका वाक्यामुळे तुमच्याबद्दलची प्रतिमा बदलू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दुपारनंतर एखादी आर्थिक चर्चा फायद्याची ठरेल. जुन्या संपर्कातून नवा मार्ग खुलेल. मात्र कागदपत्रे नीट तपासा. घाईने सही करू नका. आजचा दिवस करिअरमध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो, पण त्यासाठी संयमाची परीक्षा होईल. आर्थिक स्थिती, पैसा आणि जबाबदारी. मेष राशीला अचानक पैसा मिळण्याचे योग असतात, पण आजचा पैसा म्हणजे फक्त आनंद नाही, तर जबाबदारीही आहे. जुनी थकीत रक्कम परत मिळू शकते. एखाद्या गुंतवणुकीतून छोटा फायदा होऊ शकतो, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. विशेषतः ऑनलाईन खरेदी टाळा. जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर आज मोठा रिस्क घेऊ नका. छोट्या पावलांनी पुढे जा. संध्याकाळी 5 नंतर पैशासंबंधी एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते. प्रेम, नात्यांचा नवा अध्याय. आज प्रेमात गोडवा आहे, पण त्याचबरोबर एक लपलेली कसोटीही आहे. विवाहितांसाठी, जोडीदाराला तुमच्या वेळेची गरज आहे. कामात व्यस्त असलात तरी थोडा वेळ द्या. एक साधा संवाद नातं मजबूत करू शकतो. अविवाहितांसाठी, सोशल मीडियावर एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्क साधू शकते. त्या व्यक्तीच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा असेल, पण निर्णय घेण्याआधी वेळ द्या. आज हृदय आणि मेंदू यांच्यात संघर्ष होऊ शकतो, पण लक्षात ठेवा, तुमचं हृदय निरागस आहे आणि तुमचा मेंदू धाडसी आहे. दोघांमध्ये संतुलन साधा. कुटुंब, तुमची भूमिका महत्त्वाची. घरात एखादा विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. जुना वाद उफाळू शकतो, पण आज तुम्हीच तो व्यक्ती आहात जो परिस्थिती शांत करू शकतो. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. भावंडांशी संवाद साधा. घरात दिवा लावा आणि शांतपणे 11 वेळा ओम मंगलाय नमः म्हणा. घरातली ऊर्जा बदलताना तुम्हाला जाणवेल, जणू वातावरण हलकं झालंय. मानसिक स्थिती, भीतीवर विजय. आज मनात शंका येतील. मी योग्य निर्णय घेतोय का, असा प्रश्न पडेल. पण लक्षात ठेवा, तुमच्या राशीचा स्वामी मार्स तुम्हाला धैर्य देतो. तुम्ही जन्मतःच योद्धे आहात. भीती येणं स्वाभाविक आहे, पण ती मान्य करून पुढे जाणं हेच खरं धैर्य आहे. संध्याकाळ, गूढ संकेत. संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत एखादा फोन कॉल, मेसेज किंवा अचानक भेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. त्या क्षणी तुमचं अंतर्मन काय सांगताय ते ऐका, कारण आज विश्व सूचकपणे तुमच्याशी संवाद साधताय. जर शक्य असेल तर आकाशाकडे बघा. एखादा तारा जास्त चमकत असेल, तो आशेचा संकेत आहे. आरोग्य, ऊर्जा आणि संतुलन. ऊर्जा भरपूर असेल, पण डोकेदुखी, रक्तदाब किंवा चिडचिड होऊ शकते. पाणी जास्त प्या. तिखट पदार्थ टाळा. 10 मिनिटे ध्यान करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. मी शांत आहे, मी स्थिर आहे, हा मंत्र मनात म्हणा. नक्षत्र आणि ग्रह संकेत.
आज चंद्राची स्थिती तुमच्या भावनांवर प्रभाव टाकते. भावनिक निर्णय घेऊ नका. मंगळाची ऊर्जा कृतीकडे ढकलते, पण संयमाची परीक्षा घेते. जर आज तुम्ही शांततेने निर्णय घेतलात तर पुढील 15 दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे ठरतील. भाग्यांक आणि शुभ संकेत. भाग्यांक 9, शुभ रंग लाल, केशरी, शुभ दिशा पूर्व, शुभ वेळ दुपारी 12:30 ते 2. आज जर तुम्ही एखादा नवीन उपक्रम सुरू करणार असाल तर या वेळेत करा. अंतिम संदेश, तुमच्यातला प्रकाश. माझ्या प्रिय मेष राशी, तुम्ही ज्वालासारखे आहात, पण ज्वाला फक्त जाळत नाही, ती अंधार दूर करते. आजचा दिवस तुम्हाला शिकवतो, संयम ही कमजोरी नाही, ती परिपक्वता आहे. धैर्य ही फक्त लढाई नाही, ती योग्य क्षणी शांत राहणं आहे. कोणीतरी तुमच्याकडे बघून प्रेरणा घेत आहे, कोणीतरी तुमच्या एका शब्दाची वाट पाहत आहे, आणि विश्व तुमच्यासाठी एक नवीन दार उघडत आहे. आज झोपण्याआधी देवाला सांगा, मला योग्य मार्ग दाखव, आणि विश्वास ठेवा की 26 फेब्रुवारी 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात ठरेल. जर हे राशी भविष्य तुम्हाला भावलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्योतिष गुरु चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या गूढ आणि रोमांचक भविष्यवाणीसोबत. तोपर्यंत धाडसी रहा, पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्यातल्या अग्नीला योग्य दिशा द्या.